पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा तडाखा पाहायला मिळतोय। कारी येथील जिल्हा परिषदेचं शाळेचे छत उडाले। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे छत उडून गेल्याची घटना सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील कारी येथे घडली आहे। जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे शाळेच्या इमारतीवरील संपूर्ण पत्र्याचे छत उडून गेल्यानं शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी अण्णा मोरे हे बागेतील मोठा सुरू करण्यासाठी जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राज्यात मुसळधार पावसाची परिस्थिती अजूनही कायम आहे। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत मरीन ड्राईव्हच्या इथून थेट जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता दुपारनंतर जोरात पाऊस असणार आहे, पावसाचा जोर वाढणार आहे असं देखील सांगण्यात आलंय। काय तिथली परिस्थिती? नक्कीच दुपारनंतर पावसाचा जोर देतो अधिक वाढणार असल्याची सतर्कतेचा इशारा देतो या आधीच प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। आणि आपण आता मरीन ड्राईव्ह या सगळ्या समुद्र किनाऱ्याच्या परिसरात उभा आपण पाहू शकतो समुद्राला देखील तेवढंच मोठं उफान आलेलं पाहायला मिळते। दुपारी 3-3:30च्या दरम्यान मोठी हायटाईड जी आहे ती या परिसरात असणार आहे। त्याच्यामुळे पोलिसांकडे ज्या त्या सगळ्या परिसरामध्ये गस्त्या घातल्या जात आहेत। कोणताही पर्यटक मुंबईकर समुद्र किनाऱ्याच्या जवळ जाणार नाही, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस घेताना आपल्याला इथं पाहायला मिळतात। अनेक पर्यटक जे आहेत मुंबईकर आहेत ते पावसाची मजा लुटण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात। मरीन ड्राईव्ह हे मुंबईतलं अगदी मोठं प्रेक्षणीय स्थळ आहे। समुद्र किनाऱ्यावरती येऊन पावसाची मजा लुटण्याचा मुंबईकरांचा आनंद दरवर्षीच असतो। मात्र सध्या गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुंबई आणि राज्यामध्ये जो जोरदार पाऊस पडताय त्याच्यामुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा खास करून मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शाळेला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भर पावसात पोलीस गस्त घालतायत। यासोबतच जर आपण पाहिलं तर मुंबईच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं पडण्याच्या ज्या घटना आहेत त्यांच्यात वाढ झालेली आहे। अनेक ठिकाणी गेल्या 3 ते 4 दिवसापासून झाडं पडलेली आहेत। यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। कुठे कार झाडाखाली आलेल्या आहेत तर कुठल्या घरांवरती जे आहेत ती झाडं पडलेली आहेत। त्याच्यामुळे सतर्क व्हायचं पोलीस प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल ते आपल्याला पाहायला मिळते। आता आपण नरीमन पॉईंटच्या परिसरात देखील पाहू शकतो की हे झाड जे आहे ते कसं उळमळून पडलेलं आहे। झाडांच्या बाजूला किंवा झाडांच्या खाली उभं राहू नये अशा प्रकारचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या जोरदार वारा जो आहे तो सुटलेला आहे आणि पाऊस जो आहे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळे आता मुंबईकरांनी देखील घराच्या बाहेर पडताना आपली काळजी घेतली पाहिजे। अत्यंत महत्वाचं काम असेल तरच त्यांनी आपल्या घराच्या बाहेर पडावं, नाहीतर घराच्या बाहेर पडू नये असं स्वतः मुख्यमंत्री असतील, पालिका प्रशासन असतील यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून देखील लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना आणि मुंबईकरांना आव्हान आहे, जर अत्यंत महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।